सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हा अधिकारी अमोल एडगे। गेल्या 48 तासात पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी केलं आहे। जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 65.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। 43 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी दुपारी 4 वाजेपर्यंत 36.9 फूट आहे। जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेले असून इतर बंधाऱ्यावरील पाणी पातळीत वाढ होतीये। मागील 24 तासात राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 7 फुटांनी वाढली आहे। राधानगरी धरणातून सकाळी 11,500 क्युसेसने, दूधगंगा धरणातून 20,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून 67,700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून हा विसर्ग 75,000 पर्यंत वाढवणार आहेत। वारणा धरणातून 29,000 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे। हवामान वेधशाळेने मंगळवार व बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। प्रशासनाच्या वतीनं पावसाची प्रत्येक 4 तासाच्या आकडेवारीवरून अंदाज घेतला जात आहे। राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट असून जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर व पंचगंगा नदीच्या वाढणाऱ्या पाणी पातळीवर प्रशासनाचं लक्ष आहे। वाढत्या पाणी पातळीनुसार आवश्यक त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांचे निवारा केंद्रामध्ये स्थलांतर करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत। कोयना व वारणा नदीतील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 20,000 क्युसेस वरून 1,75,000 क्युसेस इतका करण्यात आला आहे। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत प्रशासनाशी संपर्कात आहेत। तसेच कुरुंदवाड शहर व शिरोळ तालुक्यातील काही गावातील नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत। दरम्यान जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत। महानकर न्यूजसाठी महेश पवार, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज जी पावसाची नोंद झालेली आहे, काल पडलेल्या ज्या पावसाची नोंद आहे ती 65.5 मिलीमीटर एवढा पाऊस आज सकाळी 10 वाजता नोंद झालेला आहे। आणि काल जिल्ह्यामधल्या 43 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। या पावसानुसार ज्या आपण मॉनिटर करतो त्या लेवलमध्ये राजाराम बंधाऱ्याची लेवल आत्ताची 12 वाजताची लेवल आहे ती 36 फूट एवढी आहे। इचलकरंजीचा जो बंधारा आहे, इचलकरंजी बंधाऱ्याची लेवल 57 फूट 2 इंच एवढी आहे। नरसिंहवाडीची लेवल 40 फूट 6 इंच एवढी आहे। तर या सर्व लेवल आपण मॉनिटर करत आहे। साधारणतः मागच्या 24 तासामध्ये राजाराम बंधाऱ्याची लेवल आहे ती 7 फुटांनी वाढलेली आहे। जी मुख्य धरणं आहेत, मुख्य धरणांमधला विसर्ग जर आपण पाहिला तर राधानगरी धरणामधून 11,500 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे। दूधगंगा धरणातून आत्ता सकाळीच 20,000 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। कोयना धरणातून 67,700 क्युसेक्स एवढा विसर्ग आत्ता आहे की जो थोड्या कालावधीने 75,000 पर्यंत करण्यात येणार आहे। आणि वारणा धरणातून 29,000 क्युसेक्स एवढा विसर्ग आहे। तर पडणाऱ्या पावसावरती आपण लक्ष ठेवून आहे। हवामान वेधशाळेचा जो अंदाज आहे तो आज आणि उद्यासाठी कोल्हापूर घाटामध्ये ऑरेंज अलर्ट आहे।
इतर जिल्ह्यासाठी सुदैवाने आत्ता जो अलर्ट आहे तो ग्रीन अलर्टचा आहे, परंतु जो हवामान विभागाचा अलर्ट आहे तो प्रत्येक तासाला किंवा 4-4 तासाला आपण मॉनिटर करतो आहे. येणारा जो अपडेटेड अलर्ट असेल तो आपण खाली कळवणार आहे. हवामान विभागाचा अंदाज, पडणारा पाऊस आणि धरणामधला जो विसर्ग, सध्याचा विसर्ग आणि प्रस्तावित विसर्ग लक्षात घेऊन आपण सर्व नियोजन करणार आहे. राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी आपली 39 फूट आहे. सध्याच्या पावसानुसार पुढच्या साधारणतः 6 ते 8 तासामध्ये इशारा पातळीपर्यंत कदाचित राजाराम बंधाऱ्याची पातळी पोचू शकते. त्यानंतर पाऊस कमी राहिला तर लेवल वाढण्याचं प्रमाण कमी राहू शकतं, परंतु पाऊस ज्या पद्धतीने पडेल त्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे. आणि इशारा पातळीवरती पोचल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला शिफ्टिंग करावं लागतं त्यासाठी जे निवारा केंद्र असतील, त्या ठिकाणी भागामध्ये लोकांना सूचना देणं असेल, ते काम आता महापालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केलेलं आहे. यासोबतच कोयना धरणामधला आणि वारणा धरणामधला विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टीमधून जो विसर्ग आहे, अलमट्टीमध्ये काल सकाळी जो 20,000 क्युसेक्स एवढा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने वाढवून आत्ता 1,75,000 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे. कोयना धरण आणि वारणा धरणातील विसर्ग जसा वाढेल तसा अलमट्टी धरणामधील विसर्ग वाढवण्याबाबत अलमट्टीच्या प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहे. आणि कोयनेतून आणि वारणेतून येणारा विसर्ग लक्षात घेऊन कुरुंदवाड शहर असेल, शिरोळ तालुकामधील जी गावं असतील त्या ठिकाणच्या ज्या लेवल आपण नेहमी मॉनिटर करतो त्या लेवल आपण मॉनिटर करत आहे. आणि पाऊस परिस्थिती पाहून, हे येणारे विसर्ग पाहून ज्या ज्या ठिकाणी लोकांना शिफ्टिंगबाबत माहिती द्यावी लागेल ती ॲडव्हान्समध्ये माहिती दिली जाईल. परंतु सद्यस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे ती नियंत्रणामध्ये आहे. पाऊस सध्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये थांबलेला दिसत आहे, परंतु जर पाऊस पुढे राहिला, धरणातील विसर्ग वाढला तर जे जे काही नियोजन करावं लागेल त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आणि त्याची ॲडव्हान्समध्ये माहिती आहे ती वेळोवेळी आपल्या माध्यमातून सर्वांना नागरिकांना दिली जाईल. सध्याच्या पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 16 रस्ते आणि जिल्हा परिषदेकडील 11 रस्ते बंद झालेले आहेत आणि त्यासाठी